नमस्कार, मी प्रतीक्षा कुलकर्णी, कलाकारी विथ पीके या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज मी घेऊन आलेले आहे, लवकरच शिक्षक दिन येणार आहे। प्रत्येकजण आपापलं प्लॅनिंग करत असतं, तर माझं असंच एक छोटंसं प्लॅनिंग आहे माझ्या मार्गदर्शकासाठी। तर आज आपण बनवणार आहोत नामपट्टिका। यापूर्वीसुद्धा मी एक नामपट्टिका अर्थातच नेमप्लेटचा व्हिडिओ घेतलेला आहे, तरीसुद्धा ही एक वेगळ्या प्रकारची नेमप्लेट असून यामध्ये आपण रॉ मटेरियलच यूज केलेलं आहे। मागच्या नेमप्लेटमध्ये तुटलेल्या तुकड्यांच्या टाईल्सच्या पासून आपण ती नेमप्लेट बनवली होती, पण यावेळेस आपण वापर करणार आहोत पिस्ता शेल्सचा। तर सुरू करूया। तर नेमप्लेट बनवण्यासाठी लागणारे आहे पिस्ता शेल्स, जे की आपण नेहमी फेकून देतो, कार्डबोर्ड, खराब बॉक्स असला तरी चालेल, वॉटर कलर, कात्री, फेविकॉल, सजावटीचं साहित्य आणि आपली थोडीशी क्रिएटिव्हिटी। तर सर्वात करूया आपण नामपट्टिका, जी मी माझ्या मार्गदर्शकासाठी बनवणार आहे। तसेच तुम्हीसुद्धा एक प्रयत्न करा। तर सर्वात प्रथम मी हा पुठ्ठा कापून घेतलेला आहे पानाच्या आकाराचा। आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार हवा तो पुठ्ठा आखून घेऊ शकता आणि याला मागच्या बाजूने तुम्हाला असा एक क्राफ्ट पेपर लावून घ्यायचा आहे। आता याला मी जसं मागून क्राफ्ट पेपर लावला तसंच इथे वॉटर कलरने हा पेंट करून घेतलेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचा रंग इथे वापरू शकता। वॉटर कलरने अतिशय सुरेख असा हा जो सपाट भाग असतो तो येत असतो आणि कार्डबोर्डला व्यवस्थित पेंट बसतो, फक्त त्याला वाळू द्यावं। तर मी याला तयार करून घेतलेला आहे। आता या कार्डच्या भोवती मी सर्वप्रथम काच चिपकवून घेणार आहे आणि मध्ये क्लेनी नाव लिहिणार आहे मार्गदर्शकाचं, अर्थातच ज्याला गिफ्ट करायचं आहे त्याचं। तर या पुठ्ठ्याला मी काच लावून घेतलेले आहे आणि ही याची पहिली स्टेप्स होती। आता मध्ये नाव लिहून त्याच्याभोवती पूर्ण पिस्ता शेल्स लागणार आहे। तर सुरू करूया आणि हे बघायला अगदी सुंदर दिसेल। हे भिंतीच्या वॉलवर लावलं की लाईटाची किरणे यावर पडली की ते रिफ्लेक्ट होतात आणि फार छान चमकतं। पाहू शकाल तुम्ही या पद्धतीने। आता या क्लेचा वापर करून मी नाव तयार करून घेणार आहे आणि ते नाव फेविकलच्या साहाय्याने त्या पानावर लावणार आहे आणि नंतर शेल्स चिपकून ते रेडी होईल। तर मी ते माझ्या मार्गदर्शकांचं नाव लिहून घेतलेलं आहे, की जे की माझे गुरु आहेत। आणि आता यानंतर आपण लावणार आहोत शेल्फ, ज्यामुळे ते अजून सुरेख दिसेल। तर फायनली ही नेमप्लेट तयार झालेली आहे। आता या नावाला मी कलर करणार आहे आपल्या आवडीनुसार आणि यातला एक शेल्फ कलर असेल तर एक तसाच राहील, त्यामुळे एक छानसं असं कॉम्बिनेशन तयार होईल। तर हा याचा फायनल लुक आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तुमचं शेअर, तुमचं लाईक मला खूप प्रोत्साहन देतो। तर भेटूया नवीन वस्तूसह आणि नवीन कलाकारीसह। तोपर्यंत कलाकारी करत राहा। थँक्यू सो मच।